तुम्ही कधी विचार केलाय का? आपल्या मानवजातीचा इतिहास ज्यावर आपण विश्वास ठेवतो, जो आपल्याला कायम शिकवला जातो, तो कदाचित अपूर्ण आहे किंवा चुकीचाही. आपल्याला सांगितलं जातं, सिव्हिलायझेशन फक्त 10,000 वर्षांपूर्वी सुरू झाली. पण थांबा जरा. माणूस या पृथ्वीवर 3 लाख वर्षांपासून आहे. मग उरलेली 2,90,000 वर्ष तो फक्त जगत होता. ना कोणती मोठी प्रगती, ना कोणती ॲडव्हान्स्ड सोसायटी. हे खरंच शक्य आहे का? की खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे? कदाचित इतिहासात एक असा चॅप्टर आहे जो पूर्णपणे मिटवला गेलाय. व्हॉट इफ आपण पहिली सिव्हिलायझेशन नाही आहोत? आपल्याला नेहमी एकच गोष्ट शिकवली जाते. माणूस म्हणजे होमोसेपियन, जवळपास 3 लाख वर्षांपासून पृथ्वीवर आहे. पण सिव्हिलायझेशन ती फक्त 10,000 वर्षांपूर्वी सुरू झाली असं सांगितलं जातं. त्याआधी काय? आपण म्हणतो माणूस जंगलात राहत होता, शिकार करत होता आणि फक्त जगण्यासाठी झगडत होता. ना शहरं, ना मोठ्या इमारती, ना कोणती ॲडव्हान्स्ड सोसायटी. म्हणजे सरळ सोप्या भाषेत 3 लाख वर्षांत काहीच खास घडलं नाही आणि अचानक 10,000 वर्षांपूर्वी सर्व काही सुरू झालं. हे थोडं स्ट्रेंज वाटत नाही का? थोडं लॉजिकली विचार करूया. जर माणूस आधीपासूनच इंटेलिजंट होता, तर त्याने काही हजार वर्षांपूर्वीच प्रोग्रेस का केली? का 2,90,000 वर्ष काहीच डेव्हलपमेंट दिसत नाही? कारण आपण आजही टूल्स बनवतो, स्ट्रक्चर्स तयार करतो, टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. हे सगळं अचानक 10,000 वर्षांपूर्वीच सुरू झालं, की ते खूप आधीपासून चालू होतं पण आपल्याला त्याचे पुरावे सापडले नाहीत? इमॅजिन करा, जर एखादी ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती आणि ती पूर्णपणे नष्ट झाली, तर आज तिचा एकही पुरावा आपल्याला सापडेल का? कदाचित नाही. पण काही जागा याला अपवाद आहेत. कधीकधी काही पुरावे वाचून राहतात. टर्कीमध्ये गोबेकली टेपे नावाची एक जागा आहे. ही साईट जवळपास 12,000 वर्ष जुनी आहे. इथे मॅसिव्ह स्टोन पिलर्स सापडले आहेत, ज्यांचं वजन 10 ते 20 टन आहे आणि त्यावर केलेली कार्व्हिंग इतकी डिटेल्ड आहे की ती आजच्या टूल्सशिवाय बनवणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल वाटतं. सगळ्यात शॉकिंग म्हणजे हे सगळं ॲग्रिकल्चर सुरू होण्याच्या आधीच बनवलं गेलंय. म्हणजेच आपण काय मानतो, आधी ॲग्रिकल्चर मग सिव्हिलायझेशन. पण इथे उलटं आहे. आणि गोबेकली टेपे एकटीच नाही. इंडोनेशियामध्ये गुनुंग पडांग नावाचं ठिकाण आहे. पहिल्यांदा पाहिलं तर ते फक्त एक टेकडी वाटतं. पण रिसर्च सांगते या टेकडीखाली एक मॅसिव्ह स्ट्रक्चर लपलेलं आहे. काही स्टडीज तर म्हणतात की त्याचे काही भाग 20,000 वर्षांपेक्षा जुनी असू शकतात. जर हे खरं असेल तर सिव्हिलायझेशनचा टाईमलाईन पूर्णपणे बदलतो. जपानजवळ समुद्राखाली युनागुनी मॉन्युमेंट नावाची एक स्ट्रक्चर सापडली आहे. ही जागा पूर्णपणे पाण्याखाली आहे. पण तिचा शेप पाहिला तर ती नॅचरल वाटतच नाही. परफेक्ट स्टेप्स, फ्लॅट प्लॅटफॉर्म्स आणि स्ट्रेट एजेस. काही लोक म्हणतात हे एक एन्शंट सिटी असू शकतं, जे समुद्राखाली गेलं. म्हणजेच कदाचित हजारो वर्षांपूर्वी पूर्ण सिव्हिलायझेशन्स पाण्याखाली गेले असतील. त्यासोबतच इजिप्तमधील ग्रेट स्फिंक्स हा अजून एक मोठा मिस्ट्री आहे. कारण त्यावर दिसणारी इरोजन ही वारा किंवा वाळूमुळे नाही, तर पावसामुळे झाल्यासारखी दिसते. पण प्रॉब्लेम असा आहे की इजिप्त हजारो वर्षांपासून डेझर्ट आहे. म्हणजेच स्फिंक्स आपण समजतो त्यापेक्षा खूप जुना असू शकतो. तुम्हाला ॲमेझॉन जंगल एरिया तर माहीतच असेल, जगातील सर्वात मोठे रेन फॉरेस्ट. पण या फॉरेस्टच्या खाली देखील मिस्ट्री दडलेली आहे. ॲमेझॉन जंगलामध्ये एकेकाळी काहीच नव्हतं असं मानलं जात होतं. पण नवीन टेक्नॉलॉजीमुळे जंगलाखाली लपलेली मोठी स्ट्रक्चर्स आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. हे वी आर लाँग बिफोर यू. म्हणजेच जिथे आपण काहीच नाही असं मानत होतो, तिथे एक कंप्लीट सिव्हिलायझेशन अस्तित्वात होती. आणि कोण जाणे, कदाचित पुढे पण कित्येक गोष्टी आपल्याला सापडतील. काही लोकांचा असाही एक मतप्रवाह आहे, आपल्या आधी काही ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन्स पण होत्या, पण त्या आज का दिसत नाहीत? ही गोष्ट आपण पूर्ण नाकारू शकत नाही. कारण असंही असू शकतं त्या पूर्णपणे नष्ट झाल्या असतील काही कारणाने. हिस्ट्रीमध्ये असं आधीही झालंय. उदाहरण, जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये महापुराची कथा आढळते. जसं एपिक ऑफ गिल्गामेश, बायबलमधील नोहाची कथा आणि भारतातील मनू यांची कथा. आश्चर्य म्हणजे या सगळ्या कथा वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण होऊनही एकाच प्रकारच्या घटनेचा उल्लेख करतात. एक प्रचंड पूर ज्याने सर्व काही नष्ट केलं. आता वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर शेवटच्या हिमयुगाच्या शेवटी म्हणजे जवळपास 12,000 वर्षांपूर्वी बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी झपाट्याने वाढली, ज्यामुळे अनेक किनारी भाग पाण्याखाली गेले असतील. काही संशोधक ब्लॅक सी डेल्यूज हायपोथिसिस सारख्या घटनांचा उल्लेख करतात. याशिवाय मोठ्या भूकंपांमुळे किंवा समुद्राखालील भूस्खलनांमुळे निर्माण होणाऱ्या मेगा सुनामीज देखील काही मिनिटात संपूर्ण सिव्हिलायझेशन नष्ट करू शकतात. असं खूप वेळा झालं असेल कदाचित. एखादी संस्कृती राईज होते आणि मग डिस्ट्रॉय होते. तर इमॅजिन करा, जर हजारो वर्षांपूर्वी एक ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन होती आणि ती एखाद्या मोठ्या डिझास्टरमुळे पूर्णपणे नष्ट झाली, तर आज तिचं काहीच अस्तित्व उरलं नसेल.
आणि आपण समजतोय की आपणच पहिली सिव्हिलायझेशन आहोत. आता एक शॉकिंग रियालिटी बघूया. आजच्या मॉडर्न सिटीज मुंबई, न्यूयॉर्क, लंडन जर उद्या पूर्णपणे गायब झाल्या तर 10,000 ते 1,00,000 वर्षांनी त्यांचा एकही ठोस पुरावा उरणार नाही. कारण असं कोणतंही संकट कधीही येऊ शकतं. सुनामी, ॲस्टेरॉइड, सुपर वोल्कॅनो इरप्शन आणि आत्ताचा मानवनिर्मित अणुबांब तो क्षणात राख करू शकतो. आणि जर असे विनाशकारी गोष्टी आधी झाल्या असतील तर नक्कीच पूर्वीच्या कितीतरी शहरांचे अवशेष आपल्याला मिळणे अशक्य आहे. नेचर सगळं परत घेते. जंगल वाढतं, माती सगळं झाकून जाते आणि शेवटी काहीच उरत नाही. म्हणजेच जर एखादी सिव्हिलायझेशन लाखो वर्षांपूर्वी अस्तित्वात होती तर आज तिचा पुरावा न सापडणं हे कम्प्लिटली नॉर्मल आहे. आता सगळं एकत्र विचार करा. आपल्याकडे खूप कमी पुरावे आहेत आणि जे आहेत तेही इनकम्प्लीट आहेत. म्हणजेच आपण पूर्ण इतिहास नाही पाहत, फक्त त्याचा एक छोटासा तुकडा पाहतोय. आज आपण मानतो आपली सिव्हिलायझेशन एक नवीन आणि ॲडव्हान्स्ड सिव्हिलायझेशन आहे. पण कदाचित आपण पहिली नाही, कदाचित शेवटचीही नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, आपल्यालाही कधी असंच काही होईल का? बिकॉज हिस्ट्री डझंट जस्ट रिपीट, समटाइम्स इट डिसअपियर्स. जर तुम्हाला असे हिडन हिस्ट्री आणि मिस्टिरियस टॉपिक्स आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.